केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. हॅलो सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. जे विचार मंचवर आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली जायचं आहे. कृपा करून विचार मंचवर जे आहेत ते आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बाकीचे जे स्टेजवर आहेत त्यांनी सगळ्यांनी खाली जायचं मी नम्रपणे आवाहन करतो. नामदार रामदासजी आठवले साहेबांचं आगमन झालेलं आहे. बाकीचे सगळे खाली जायचं आहे. माननीय रामदासजी आठवले साहेबांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर स्वागत करायचं आहे. रमाने दत्ताशिलाचे धन ते गेले समान चिंतेवरी साहेब मी तुमची रमा जीवात नाही परदेश जायचं तुम्हा चिंतेमध्ये साहेब तुमची रमा हॅलो चिंतेमध्ये माईक चालू करा. माईक सोहळा आंतरराष्ट्रीय सोहळा इथे संपन्न होतोय. अमेरिका, लंडन, न्यूझीलंड अशा अनेक वेगवेगळ्या भागातून, जगातल्या वेगवेगळ्या भागातून इथे मान्यवर आलेले आहेत. बुद्धपूजा आणि बुद्धवंदना यांनी कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात होतीये. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो हे बुद्धपूजा आणि बुद्धवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करतील. प्रज्ञा, शील, करुणा ही महातत्व संपूर्ण जगाला देणारा धम्म म्हणजे बौद्ध धम्म. बुद्ध पूजा आणि बुद्ध वंदना यांनी कार्यक्रमाची सुरुवात होतीये. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो अखिल भारतीय बौद्ध भिक्खू महासंघाचे अध्यक्ष यांना विनंती की त्यांनी बुद्ध पूजेला आरंभ करावा. बुद्ध पूजा आणि बुद्ध वंदना.
परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण झालेला आहे. तसंच तथागत गौतम बुद्ध यांचं पूजन, बुद्ध पूजा आणि बुद्ध वंदना होतीये. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो तसंच सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत. आणि आज जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान बुद्ध, ज्यांची शिकवणी आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे, ते तथागत भगवान बुद्ध. हो ताई, शेअर नाही मिळाल्या. किती पाहिजे अजून? एक का दोन? 3 पाहिजे. नाही ते साहेबांचे काम आहे ते. हॅलो हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती ही स्थापन झाली 1950 मध्ये. आणि त्यानंतर जो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 16 डिसेंबर रोजी याच ठिकाणी घ्यायचा होता, 67 वर्षानंतर त्यांचा संकल्प, त्यांचं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरतंय. गेल्या 4 दशकांपासून कार्यरत असणारे माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर आज संपन्न होतोय. या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आज के इस ऐतिहासिक अंतर्राष्ट्रीय महाधम्म परिषद की शुरुआत बुद्ध को वंदन करके और त्रिशरण पंचशील से होगा. वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मे तेन लभामि मुखं पुष्पं मिलायाति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तथागतं. अब पंचशील होगा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। तथागत सम्यक गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा, स्वप्नातील एक स्त्री रत्न म्हणून गौरव करता येईल। पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज आंबेडकरी विचारांच्या प्रथम उद्योजिका आहेत। कमानी ट्यूब्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। तसंच कल्पना सरोज मॅडम ग्लोबल एव्हिएशनच्या प्रेसिडेंट देखील आहेत। त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व्यासपीठावरील विचारपीठावरील मान्यवरांचा सन्मान होतोय। पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज भारतातील प्रसिद्ध अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या मेंबर आहेत। भारत सरकारच्या नॅशनल कल्चरल फंडच्या बोर्ड ऑफ मेंबर असून यापूर्वी त्यांनी भारतीय महिला बँकेचे भूतपूर्व डायरेक्टर म्हणून कार्य पाहिलेलं आहे। पद्मश्री माननीय कल्पनाताईंच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत होत आहे। माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब, आदरणीय आठवले साहेबांचं स्वागत पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज मॅडम करतायत। या ठिकाणी अमेरिकेवरून जे बनते आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम स्वागत केलं जाईल। बनते पन्नाजी आजच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या देशांमधून भंते आलेले आहेत, त्यांचं स्वागत सर्वप्रथम होईल। पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज यांच्या राईट साईडला जे लोक उभे आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आतमध्ये यायचं आहे, त्याच्या आतमध्ये यायचं आहे, समोर यायचं त्याच्या पुढे राईटला कोणी उभं राहू नये।
पोलिसांना मी विनंती करतो की स्टेजच्या राईट साईडला जे लोक उभे आहेत त्यांना इथून समोरच्या ठिकाणी बसवायचं आहे. कृपा करून त्यांना समोर घेऊन जावं अशी विनंती. त्यानंतर बदनता महादेवराव आनंदजी यांचं स्वागत कल्पना करतील आज मी त्यांना विनंती करतो. माननीय भंते आणि माननीय भदंत यांचं सुरुवातीला स्वागत होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समितीचे महासचिव माननीय श्री अविनाशजी कांबळे त्यानंतर लंडनहून आलेले आमचे विरदीजी यांचं स्वागत कल्पना करते असं मी त्यांना विनंती करतो. सिद्धार्थ कासारकर त्यांना विनंती करतो. मुंबई प्रदेश अध्यक्ष. या ठिकाणी डॉक्टर रेळे न्यूझीलंड म्हणून आलेले आहेत त्यांचं स्वागत सिद्धार्थ करते असं मी त्यांना विनंती करतो. दारोळे डॉक्टर दारोळे न्यूझीलंड. समोर मूर्तीच्या समोर देवांच्या समोर मला आपली यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समितीचे महासचिव माननीय श्री अविनाशजी कांबळे यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील माननीय श्री अविनाशजी कांबळे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ त्याचबरोबर विदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या उपासक उपासिका यांचं सर्वांचं मी स्वागत करतो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ठिकाणी बौद्ध धम्म दीक्षेची सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्र देशातून लोक आली होती. हा सोहळा जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्म दीक्षा सोहळ्याचा समारोप होत होता त्यावेळेला एक घोषणा केली होती. पुढील धम्म दीक्षा सोहळा 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईच्या रेसकोर्स मैदानामध्ये घेण्यात येईल. त्याचं कारण होतं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या परिसरामधील जे बौद्ध बांधव आहेत त्यांना सोयीचं व्हावं म्हणून हा सोहळा बाबासाहेबांनी अनाउन्समेंट केला होता 14 ऑक्टोबर 1956 रोजी. बंधूंनो, आपल्या सर्वांना माहित आहे 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि तो सोहळा राहून गेला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशातील शोषितांचे, दलितांचे, कैवारी, बौद्धांचे नेते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्धांचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी हा सोहळा घेण्याचं ठरवलं. सर्व विभागातील
मंत्रालयामधील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा सोहळा घेण्याचं निश्चित केलं आणि ही तारीख ठरली. या कार्यक्रमाला जवळपास 67 वर्षांनंतर कोणी हे कार्यक्रम घेतला नव्हता आणि कोणी घेण्याची हिंमत दाखवली नाही. परंतु बौद्ध नेते, आंतरराष्ट्रीय बौद्ध नेते रामदासजी आठवले साहेबांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. आणि म्हणून हा कार्यक्रम आज भव्य दिव्य असा 67 वर्षांनंतर मुंबईच्या रेसकोर्स मैदानामध्ये होत आहे. पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घोषणाची पूर्तता या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून होत आहे. ही आम्हा सर्वांना अतिशय आनंदाची बाब आहे. या देशातील, या राज्यातील जे जे स्वतःला बौद्ध म्हणतात त्या लोकांसाठी फार मोठी चपराक आहे असं मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला सर्वांना सांगतो. ह्या कार्यक्रमाला येण्याकरता अनेक देशातील लोक आली होती, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे येऊ शकली नाहीत. बौद्ध धर्मगुरू दलाई लामाच्या कार्यक्रमाला येणार होते, परंतु त्यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु तसा संदेश त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे. आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे, एक आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी रामदासजी आठवले साहेबांची जागतिक परिषदेमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहे. जी परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 रोजी कोलंबोमध्ये स्थापना केली होती, श्रीलंकेमध्ये. त्या संस्थेला बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते आणि ही संघटना स्थापन झाली होती. त्या संघटनेचे जगातल्या 85 देशांमध्ये शाखा आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून दर 2 वर्षांनी बौद्ध कॉन्फरन्स जगामध्ये घेतली जाते. 1952 मध्ये जपानमध्ये घेतली होती, त्या कॉन्फरन्सला बाबासाहेब उपस्थित होते. 1954 मध्ये रंगून मध्ये कॉन्फरन्स घेतली होती, त्या कॉन्फरन्सला बाबासाहेब उपस्थित होते. आणि नोव्हेंबर 1956 मध्ये काठमांडू नेपाळमध्ये कॉन्फरन्स झाली, शेवटची कॉन्फरन्स, बाबासाहेब त्या कॉन्फरन्सला उपस्थित होते. अशी ही कॉन्फरन्स, अशी ही जगातल्या 85 देशांमध्ये काम करत आहे. या संघटनेचे हॉनररी उपाध्यक्ष म्हणून 20 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री रामदास साहेबांची नियुक्ती करण्यात आली. ही बाब आपल्या सगळ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरच्या नंतर केवळ बौद्ध धर्माचं, बौद्ध संघटनेचं आणि बौद्ध नेत्याचं जर काम करणारी कोण व्यक्ती असेल तर ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आहेत. आणि जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी कॉन्फरन्स अटेंड केले आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत. आणि म्हणून ही कॉन्फरन्स घेण्यात त्यांनी नक्की केलं आणि ही कॉन्फरन्स आज यशस्वी करून दाखवली. मी एवढंच बोलतो. या ठिकाणी आपण सर्व आलात, त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर कल्पना यांना करते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विजयराजे ढमाळ साहेब आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोकजी गायकवाड हे माननीय रामदासजी आठवले साहेबांचा सन्मान करणार आहेत. स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ही या सन्मानामध्ये सहभागी होऊया. धम्मपीठावर आज अनेक विचारवंत, वेगवेगळ्या देशातून आलेले विचारवंत आहेत. या सगळ्यांचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री विजयराजे ढमाळ आणि महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोकजी गायकवाड जे गेल्या 20 वर्षापासून पर्यावरण क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत आहेत, त्यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. माननीय केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब यांचा हा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण ह्या सन्मानामध्ये सहभागी होऊया. मॅडम बोलते. माननीय समीर वानखेडे जी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत.
यानंतर माननीय पद्मश्री कल्पनाताई सरोज यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. मी त्यांना विनंती करते की कृपया आपण आपले विचार व्यक्त करावे. माननीय पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोजताई. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. परम आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस हिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माध्यक्षा समारोह समितीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेसाठी उपस्थित पन्नारख्या भिक्खू अमेरिका, पूज्य भिक्षू आनंद महाथेरो, पूज्य म्हणते बुद्धिश्री महाथेरो, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत राहुल बोधीजी, मंचावर उपस्थित सन्माननीय भिक्षू संघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री केंद्रीय सामाजिक न्याय विभाग व भारत सरकार. सदर कार्यक्रमाचे प्रमुख संयोजकापैकी मान्यवर अविनाश कांबळे, मान्यवर अविनाश महातेकरजी, ज्यांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रम साकार होत आहे, असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते. त्या सर्वांचे नाव घेणे शक्य नाही, त्यामुळे क्षमस्व. सभास्थानी बहुसंख्येने उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका मित्र मैत्रिणींनो, आपणास सविनीय नमो बुद्धाय. तुम्हा सर्वांचे आजच्या या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत शब्द सुमनांनी मी पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज हार्दिक स्वागत करते. मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मित्र आणि मैत्रिणींनो, जगभरातील लोकांना भारताबद्दल असीम प्रेम आत्मीयता वाटते, कारण ही भगवान बुद्धाची भूमी आहे. भगवान बुद्धाचा जन्म, बुद्धांना ज्ञान प्राप्ती याच भूमीत झाली. याच भूमीत बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केले आहे. 45 वर्ष धम्मादेश केल्यानंतर याच भूमीत बुद्धांनी महापरिनिब्बाण प्राप्त केले. अशा या बुद्ध जीवनातील महत्वपूर्ण घटनांची साक्षी असणारी ही बुद्ध भूमी आहे. याच कारणामुळे जगात भारताची भूमी पूजनीय आहे. जागतिक बौद्धांचे तीर्थस्थान आहे. काळाच्या ओघात याच भूमीत तथागतांच्या धम्माचा लोप करण्यात आला, परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव समाजाच्या कल्याणार्थ भारताच्या सत्य संस्कृतीला स्थापित केले. स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित भारतीय संविधान बुद्धत्व ज्ञानाच्या आधारे प्रकाशमान केले. संपूर्ण भारतीयांचे जनकल्याण साधले. असे म्हणतात, कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते, हे खरे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा चिकित्सिक अभ्यास करून भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमीच्या दिवशी भारतीय बौद्ध महासभा नागपूर शाखेच्या वतीने नागपूर येथील दीक्षाभूमीवर सामुदायिक दीक्षेचा कार्यक्रम घडवून आणला. एकाच वेळी 5 लाख लोकांनी त्रिसरण पंचशील व 22 प्रतिज्ञा वदवून घेत सामुदायिक धम्मदीक्षा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी दिली. जगाच्या इतिहासातील हे एकमेव असे उदाहरण आहे जे कुणालाही शक्य झाले नाही. अनेक शतकानंतर भारताच्या भूमीवर बुद्धम शरणम गच्छामीचा उद्घोष झाला. बुद्धांनी स्थापित केलेल्या धम्मचक्राला गती प्रदान करण्यात आली. या एकमेव घटनेने आम्ही भारतीय धम्म संस्कृतीचे वारसदार झालो. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर येथे एका दीक्षा समारंभाचे आयोजन दिनांक 16 ऑक्टोबर 1956 रोजी केले होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकरांनी चंद्रपूर येथे भेट दिली आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला त्रिसरण पंचशील दिले. 22 प्रतिज्ञा त्यांच्याकडून वधवून घेऊन त्यांना धम्मदीक्षा दिली. मुंबई येथील काही नेते मंडळींची अशी इच्छा होती की नागपूरच्या दीक्षा समारंभाप्रमाणे मुंबई येथील रेस कोर्स इथे दिनांक 16 डिसेंबर 1956 रोजी धम्मदीक्षा कार्यक्रम व्हावा. याकरिता दिनांक 4 डिसेंबर 1956 रोजी मान्यवर नेते मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुंबईच्या दीक्षा समारंभास उपस्थित राहण्याची विनंती केली होती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची विनंती मान्य केली. सदर कार्यक्रमासाठी मुंबईला येण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 1956 रोजीचे विमानाचे तिकीट सुद्धा काढले होते. परंतु दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महाप्रयाण झाले. ते आपणास सोडून गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जरी आपणामध्ये नसले तरी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यांची प्रेरणा आपल्या सोबत आहे. 16 डिसेंबर 1956 रोजीचा नियोजन दीक्षा समारंभ संपन्न झाला नाही, म्हणून बाबासाहेबांच्या या महास्वप्नातील संपूर्ण भारत बुद्धमय करण्याचा संकल्पपूर्तीसाठी भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने बौद्ध धर्माची कास धरून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण कटिबद्ध होऊया. याच कारणास्तव सदर कार्यक्रमाचे आयोजन केले असून हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना ठरेल असे मला वाटते. सदर कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल मी पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज आपणा परत आपणा सर्वांना नमो बुद्धाय. नाही, अलौकिकांना शतकांची कुंपणं आडवत नाहीत. काळाच्या ओघात ते वाहून जात नाहीत आणि विस्मृतींचा शापही त्यांना लाभत नाही. असंच एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज हे धम्मपीठ पुढे आहे, आपल्या समोर विचार व्यक्त करणार आहे. यानंतर मी विनंती करणार आहे माननीय चंद्रबोधी पाटील यांना, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. तत्पूर्वी माननीय समीर वानखेडे यांचा सन्मान इथं होणार आहे. सिद्धार्थ कासारे RBI मुंबईचे अध्यक्ष आणि चंद्रशेखर कांबळे बहुजन विद्यार्थी अध्यक्ष यांच्या हस्ते हा सन्मान होईल. माननीय समीर वानखेडेजी यांचा सन्मान इथं होतोय. सिद्धार्थ कासारे RBI मुंबई अध्यक्ष आणि चंद्रशेखर कांबळे बहुजन विद्यार्थी अध्यक्ष यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर माननीय चंद्रबोधी पाटीलजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष. नमो बुद्धाय. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिति इनके तत्वाधान में आज ये अंतर्राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद का आयोजन यहाँ पर किया गया है. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इन्हें त्रिवार नमन. पूजनीय भिक्खु संघ और हमारे ऑल इंडिया भिक्खु संघ के संघानुशासक पूज्य भदंत राहुल बोधी महासेरो जी और उनका कार्यक्रमाचे आपले बौद्ध धम्म परिषद आंतरराष्ट्रीय या निमित्ताने आठवले साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भंतेजींना शिवरदान करत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपलं स्वागत करायचं शिवरदान करत आहे. आणि हे जे इतर जे कार्यकर्ते आहेत गर्दी केली त्यांनी खाली याच्या स्टेजच्या खाली
ईद समारोह के अध्यक्ष सम्मानीय अध्यक्ष माननीय रामदास जी आठवले साहेब, महासचिव माननीय अविनाश कामले जी, कार्याध्यक्ष डॉक्टर भदंत राहुल बोधी जी और कोषाध्यक्ष माननीय कल्पना सरोज जी और उनकी भदंत डॉक्टर राहुल बोधी भंते जी आणि डॉक्टर एन आनंद महाथेरो, अमेरिकाहून आलेला पैया थारा महाथेरो आणि बुद्धश्री पश्चिम बंगालवरून आलेला भी बोल रहे हैं। भंतेजी यांना चिवरदान। जैसा ये कार्यक्रम आपके पूर्व में वक्तागणों ने जो आपको सूचना दी है कि नागपुर के दीक्षा भूमि पर अशोक विजयादशमी 14 अक्टूबर 1956 को महाथेरो यांना चिवर देत आहे साहेब। आता देऊ तुम्ही बाकी सर्व उपासक जेवढा आहे आपले कार्यकर्ता त्याने बाकी भंतेजीला देऊ शकता चिवर। ये जो कल्पना स्वराज ताई ह्या भंतेजीला वेनरेबल राहुल बोधी महाथेरो आनंद महाथेरो भंतेजीला देत आहे। ये दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया, जिसको हम भारतीय बौद्ध महासभा कहते हैं, 4 मई 1954 में उसकी स्थापना की थी और इसी संस्था के माध्यम से नागपुर के दीक्षा भूमि पे सर्वप्रथम पूजनीय भिक्षु संघ के द्वारा सर्वप्रथम वे बुद्धिस्ट बने, बौद्ध धर्म ग्रहण किया और फिर बाबा साहब ने अपने 5 लाख अनुयायी को बौद्ध धर्म की दीक्षा दी। हमें नहीं मालूम था ये इसी भारत देश का ये धर्म, हम उनसे अपरिचित थे, लेकिन बाबा साहब ने ये दीक्षा देकर, बौद्ध धर्म की दीक्षा देकर अब भारत में नहीं अंतरराष्ट्रीय स्तर पर हम सभी को इकट्ठा करवाया। वे हमारे धम्म बंधु है। अभी ये विदेशों से ये इतने हमारे अतिथि आए, पूजनीय भिक्षु संघ आए हैं, ये इसका श्रेय पूरा बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को जाता है। और वही उनकी जो संकल्पना थी, क्योंकि 2 दिन के पश्चात 16 अक्टूबर 1956 को चंद्रपुर की दीक्षा भूमि पर 3 लाख लोगों को उन्होंने दीक्षा दी और ये 16 जो दिसंबर था, 16 दिसंबर 1956 को इसी रेस कोर्स मैदान पर ये बौद्ध धर्म की दीक्षा, ये जो इधर का भाग है, प्रदेश है, उसमें दीक्षा का उन्होंने आयोजन किया था। लेकिन हमारा यानी बाबा साहब हमारे बीच से 6 दिसंबर को यानी उनका परिनिर्वाण हुआ और ये कार्यक्रम नहीं हो सका। लेकिन इतने वर्षों के बाद जो बाबा साहब की संकल्पना थी, हमारे माननीय रामदास जी आठवले, इन्होंने आज का कार्यक्रम ये आयोजित किया और ये बड़ी संख्या में बौद्ध धर्म के उपासक उपासिका है, बाबा साहब को मानने वाले अम्बेडकर अनुयायी यहाँ पर उपस्थित हुए। मैं आज के इस शुभ अवसर पर आप सभी को हार्दिक बधाई देता हूँ और जो आयोजन समिति है उनको भी साधुवाद। नमो बुद्धाय, जय भीम। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो आपल्याला हा रेड क्रॉस मैदान ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला नागपूर येथे जे दीक्षा समारोहामध्ये समारोह मी फोटोमध्ये बघितलेला आहे, असंच जनसमुदाय दिसत होता। म्हणून हे आजच्या ह्या महापरिषद आमचे बौद्ध उपासक मंत्री रामदासजी आठवले यांनी जे त्यांच्या उत्साहाने हे कार्य केले ते ऐतिहासिक होणार आहे।
याचे आम्ही सर्व साक्षीदार आहे. मी आज मराठी बोलतो, परंतु मी मराठी माणूस नाही ही सर्वांना माहिती आहे. गेल्या 57 वर्षापासून मी या भारतामध्ये श्रीलंकाहून इथे येऊन धम्माचा प्रचार करण्यासाठी मी भारताचा नागरिकत्व स्वीकार केलं. श्रीलंकेच्या नागरिकत्व मी त्याग केलं. म्हणून मी माझ्या असं स्वप्नात होत सुद्धा नव्हता की मला मराठी बोलता येईल की नाही. माझी मातृभाषा सिंहली आहे. सिंहल भाषा मी विसरून गेलो म्हणजे त्याला पण मी त्याग केला. मी आज मी मराठीत 2 शब्द बोलत आहे. तेच आमचे बरेच उपासक कारणीभूत आहे. लहान मुलांकडून मी मराठी शिकलो. तक्षशिला विद्यालय निर्माण केले. त्या तक्षशिला विद्यालयामध्ये बरेच रामदासजी आठवलेजी मंत्रीजी येऊन गेले. त्यांचे माझे संबंध जेव्हापासून ते हॉस्टेलमध्ये होते वडाळा, तेव्हा मी तिकडे जात होते, तेव्हा मी त्यांना बघून मी विचार केला, हा माणूस निश्चितच हे फार मोठा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतील. ते किती वर्षापूर्वी? 47 वर्षापूर्वी. म्हणून मला अत्यानंद होत आहे की त्यांनी भिक्खू संघाशी संबंध ठेवले आहे. ज्यांनी कोणी भिक्खू संघाशी संबंध ठेवतात त्यांचे कीर्ती फार मोठा होणार आहे. ते कार्य करू शकतो. आणि भगवान बुद्धांच्या धम्मामुळे सर्व जगाला शांती मिळालेली आहे. जिथे बुद्ध आहे तिथे युद्ध नाही. जिथे युद्ध आहे तिथे बुद्ध नाही. म्हणून आज शांतीने तुम्ही राहू शकता या भारतामध्ये. बुद्ध धर्माने पावन झालेली हा भारत भूमी, त्या भूमीत जन्म घेण्यासाठी पुण्य केला पाहिजे. भारतामध्ये जन्म घेण्यासाठी. म्हणून श्रीलंका तेवढे चांगले देश मी सोडून इथे धम्मासाठी आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते 6 लाख लोकांना जे दीक्षा दिले, तेव्हा आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं त्या 6 लाख लोकांना आता बुद्ध धर्मात आल्यानंतर त्याच 2 महिन्यामध्ये ज्या महापुरुषांनी त्या समाजाला सोडून गेले, म्हणून त्यांचे कार्य तुमच्यावर येऊन राहिलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रात द्या. त्या महाराष्ट्रात जास्त बौद्ध लोक झालेले आहेत. त्यांची भाषा तुम्ही शिका आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी काहीतरी उपक्रम शोभा आणि मराठीतून धर्माचा प्रचार आणि प्रसार करा. म्हणून तेव्हापासून मी मराठी बोलतो. प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन. आणि माझे शिष्य पण आहे. आता पण आमचे शिष्य दीपांकर दयानंद त्यांना घेऊनच चालू. परंतु मला जास्त माझे स्वास्थ्य ठीक नाही. औषध पाणी चालू आहे. मी जास्त बोलू शकत नाही, परंतु बोलण्याची इच्छा भरपूर आहे. फक्त तेवढेच संदेश देतो. सुखो बुद्धानां उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समजगानं तापो सुखो बुद्धानां उपादो. बाबासाहेबांनी आपल्या बुद्धाने त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्ही हे गाथा बघितलं असेल, पहिल्याच पानावर आहे. सुखो बुद्धानां उपादो. भगवान बुद्ध सारखे बुद्धांचे उत्पन्न होणं, जन्म होणं सुखदायी आहे. सर्व जगाला ते करलेलं आहे. भगवान बुद्धाच्या जन्माने सर्व शांती पसरलेला आहे. सुखा संघर्ष सामग्री. त्याप्रमाणे समानता, एकता सर्वात मोठा शक्ती आहे. मी आपल्या सर्व समाजाला आपण विचार करा. एक दिलाने, एक मनाने कार्य करा. सरळ हस्ताने तुम्ही आधार करा. समाज कार्यासाठी आधार करा. धम्म कार्यासाठी आधार करा. हे तुमचा आशीर्वाद आहे. आणि तसेच श्रद्धावान उपासक बना.
श्रद्धावान उपासिका बना. श्रद्धा हे उपाधी तुम्हाला श्रद्धा उपाधी दिलेली आहे. श्रद्धावान त्याचे लक्षण आहे दर्शन काम शीलवतं सद्धम्मं सोतुमित्यती विनय मध्यरमणं सवे सद्धोती उक्तती. श्रद्धा त्याला म्हणतात. त्यांचे लक्षण काय? दर्शन काम शीलवतं शीलवान गुणवान भिक्खू संघाचे दर्शन घेऊ इच्छितो. सद्धम्मं सोतुमित्यती प्रवचन ऐकू इच्छितो. काही लोकांना प्रवचन म्हटल्यानंतर कसं तरी बोलतात, परंतु काही लोकांना प्रवचन म्हणजे धम्म वचन धम्म उपदेश ते ऐकण्यासाठी उत्सुक असतात. ते श्रद्धावान माणसाचे लक्षण आहे. आणि दान धर्म करतो. दान धर्म त्यासाठी केला पाहिजे तृष्णा कमी करण्यासाठी, तृष्णा नष्ट करण्यासाठी. म्हणून हे 2-3 उपदेश तुम्हाला आजच्या या महान दिनी 16 डिसेंबर माझ्या जीवनात सुद्धा मी विसरणार नाही. तुम्ही पण हा दिवस विसरू नका. तुम्ही अशा महासभामध्ये आता नंतर बरेच बनते लोक प्रवचन देतील. ते माझे धम्मबंधू राहुल बोधी यांना लहानपणापासून मी ओळखतो आणि त्यांनी पण आमचे कार्य बघितलेलं आहे, आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना आशीर्वाद देतो. त्यांचे संकल्पना सिद्ध व्हावे आणि या अशा महान धम्म परिषदेच्या कार्य अध्यक्ष म्हणून ते कार्य करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. ते आमचे मला वाटतं माननीय आठवले साहेबांच्या ते विचार असेल ते निश्चितच त्यांचे आदर्श मानतात. आदर्शाप्रमाणे काम करतात. म्हणून रामदास आठवलेजी सारख्या नेत्यांना मी आशीर्वाद देतो. तुम्ही 27 वर्ष दिवा असे कार्य करा. समाजाचे धर्माचे कार्य करा. तुम्हाला या कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो मी असा आशीर्वाद देतो. सर्वांचे मंगल व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे असे मी आशीर्वाद देतो. साधू साधू साधू. जय भीम. तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतिवादी ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन. आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या परिषदेला उपस्थित असलेले आदरणीय नामदार रामदासजी आठवले, सौ सीमाताई आठवले, विचारपीठावरील रिपब्लिकन पक्षाचे अविनाशजी मातेकर, सर्व सन्माननीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, धम्म परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व भिक्खुगण आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सर्व धम्म उपासक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर 16 डिसेंबर 1956 मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर दुसरा धम्मांतराचा सोहळा बाबासाहेबांनी जाहीर केला होता. परंतु बाबासाहेब यांचं 6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबांचं हे स्वप्न तसंच राहिलं. या स्वप्नाला 67 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे धम्म संस्कार करण्याची भूमिका आपले सर्वांचे आदरणीय नेते रामदासजी आठवले यांनी या ठिकाणी जाहीर केली. या कार्यक्रमाला देशातील, परदेशातील, आंतरराष्ट्रीय भिक्खुगण या ठिकाणी उपस्थित आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्यानंतर
या देशाचं संविधान लिहित असताना संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे बौद्ध धर्मातील तत्वाचं अनुसरण करून खऱ्या अर्थानं भगवान बुद्धाचा जन्म जरी भारतात झाला आणि हे धर्म संपूर्ण जगामध्ये नेण्याची भूमिका घेतली, परंतु या धर्माला पुनर्जीवित करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचं खऱ्या अर्थाने आपण पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मानवानं धम्म एवढा मोठा आहे की धम्माचं आचरण करणं, त्रिसरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग, परित्राण पाठ या सर्व माध्यमातून खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंप्रकाश व्हा, अर्थदीप व्हा आणि या पद्धतीनं अंगीकार केलं तर निश्चितच आपलं जीवन प्रगतीपथावर राहील हा आशावाद या निमित्तानं देतो. या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यातील सर्व कार्यकर्ते, विभागीय सर्व अध्यक्ष, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे, मराठवाड्याचे अध्यक्ष मिलिंद शेळके आणि नागपूर पूर्वचे मोहन भुयार, त्यासोबतच विजय आगलावे यांच्यासहित राज्यातील आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, राज्य कमिटीच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज या माननीय केंद्रीय न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार करणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्कारामध्ये सामील होऊया. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय विभाग, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या हा उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल कमानी ट्रस्टचे चेअरपर्सन पद्मश्री डॉक्टर कल्पना सरोज या बुद्धगयावरून आणलेल्या बौद्धी वृक्ष याचे पान व शॉल देऊन स्वागत करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्मदीक्षा समारोह समितीचे अध्यक्ष माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्मदीक्षा समारोह समितीच्या कोषाध्यक्ष डॉक्टर कल्पना सरोज. बोला. हाँ. धन्यवाद. यानंतर आपले विचार प्रकट करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय एच.एल. बिर्दी यांना. माननीय एच.एल. बिर्दी जे लंडनहून आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत आणि लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य त्यांनी सक्षमपणे सुरू ठेवलेलं आहे. माननीय हरबंस जी बिर्दी. नमो बुद्धाय. जय भीम. मेरे बहुत क्लोज मित्र रामदास आठवले और सारी टीम जिन्होंने इतना हार्ड वर्क किया है ये सब कामयाब करने के लिए. मैंने ये ठंडे चश्मे लगाए हैं. ऐसा नहीं समझना कि मैं किसी फिल्म स्टार की कॉपी कर रहा हूँ. मेरी आंख का ऑपरेशन हुआ है इसलिए मैं ये ठंडा चश्मा. एक मिनिट. या ठिकाणी मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने रामदासजी आठवले साहेबांचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, त्याचबरोबर या कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सत्कार करण्यात आहे. या ठिकाणी वानखेडेजी, त्यांची पूर्ण टीम, सुबोधजी आणि पूर्ण कर्मचारी संघटना या ठिकाणी उपस्थित आहे. तो रामदास जी के हम धन्यवादी हैं क्योंकि जो सच्चे सपूत होते हैं वो अपने माँ बाप की जो ख्वाहिश है उसको पूरा करते हैं. हम सब जानते हैं कि बाबा साहब ने अनाउंस किया था कि 16 दिसंबर को यहीं पर दीक्षा होगी, लेकिन बाबा साहब हमें 6 दिसंबर को छोड़ के चले गए. तो आज हमारे
आदरणीय रामदास अठावले जी बाबा साहब की उस बात को पूरा कर रहे हैं और ये कितनी बड़ी बात है। और एक बात है कि ये जो आज हम यहाँ पे इसको कन्वर्जन नहीं कहना चाहिए, हम कन्वर्ट नहीं हो रहे, हम घर वापसी कर रहे हैं। बौद्ध धर्म हमारे बुजुर्गों का ही धर्म था, हम किसी दूसरे धर्म में नहीं जा रहे। आज पंजाब में कहीं पे घास काट रहा होता, लेकिन बाबा साहब की वजह से मैं आज लंदन में हूँ, तो हम बाबा साहब का एहसान नहीं भूल सकते। बौद्ध धर्म की जो बात है, आपके लिए एक प्राइड होना चाहिए, अभिमान होना चाहिए कि हम उस धर्म के हिस्सा बनने जा रहे हैं जो 26 देशों में मेजॉरिटी राज कर रहा है। चीन, जापान, सिंगापुर, थाईलैंड, कोरिया, वियतनाम, तो 26 देशों में मेजॉरिटी बुद्धिस्ट लोग हैं। और आज की तारीख में जो बुद्धिज्म है वो तीसरा बड़ा धर्म है। अगर हम चाइना की पॉपुलेशन को 50% भी बुद्धिस्ट मान लें, क्योंकि वहां पर कम्युनिज्म है, कम्युनिज्म में धर्म का कॉलम नहीं है, लेकिन कम्युनिज्म आने से पहले चाइना में 85% लोग बुद्धिस्ट थे। मेरे कहने का मतलब ये है कि अगर हम चाइना की पॉपुलेशन 50% को भी बुद्धिस्ट मान लेते हैं तो बुद्धिज्म दुनिया का सबसे बड़ा धर्म बन जाता है। मैं लंदन में रहता हूँ। जो यूनाइटेड किंगडम है वो एक सेक्युलर कंट्री है। सेक्युलर का क्या मतलब है? किसी धर्म को नहीं मानना। ऐसा नहीं है कि जैसे यहाँ पर फाइटर जेट आया और नारियल फोड़ा जा रहा है, जबकि भारत भी सेक्युलर कंट्री है। यूनाइटेड किंगडम सेक्युलर होते हुए भी उन्होंने जो लंदन है, लंदन के बीच में जो रिवर थेम्स जाता है और जो दुनिया की सबसे जो यूके की सबसे बड़ी पार्क है बैटरसी पार्क और सबसे पुरानी पार्क, उसके कोने पर, उसके एज पे वहाँ की गवर्नमेंट ने, ग्रेटर लंदन काउंसिल ने अपने खर्चे से पैसे करके 70 फीट पीस पगोडा बनाया है और जापान वालों को उसका चार्ज दिया है। आज की तारीख में वो जो पीस पगोडा है वो लंदन की टूरिस्ट अट्रैक्शन है। कितनी बड़ी बात है कि लंदन गवर्नमेंट ने अपने पैसे से सेक्युलर होते हुए भी भगवान बुद्ध को सम्मानित किया। और दूसरी एक जगह है, मैं लंदन में रहता हूँ, जब लंदन से हम नॉर्थ को जाते हैं तो उनको एक नया शहर बसाना था, तो अंग्रेज बहुत ब्रॉड माइंडेड है, वो अपनी बात ही नहीं थोपते। तो उन्होंने उस आर्किटेक्ट को कहा कि आप दुनिया में जहाँ भी जाना है जाओ और जो बात आपको अच्छी लगे वो उस नक्शे में डालना। तो वो आर्किटेक्ट जब श्रीलंका गया, शाम का समय था। वृद्धि जी शॉर्ट बोलिए। थैंक यू। शाम का समय था और वो सूर्य डूब रहा था, उसको सूर्य ने बहुत प्रभावित किया, तो उसने नक्शे में वो डाला और वहाँ की लोकल गवर्नमेंट ने 26 एकड़ जमीन देकर वहाँ पीस पगोडा बनाया और एक वहाँ पर बुद्ध विहार बनाया। अगर आप वर्ल्ड नक्शे में यूनाइटेड किंगडम में देखेंगे तो मेरे अंगूठे जितना है, तो अंदाजा लगाइए कि 26 एकड़ जमीन की कितनी कीमत होगी जो उन्होंने भगवान बुद्ध के सुपुर्द की। मैं अपनी आखिरी बात कह के पूरी कर दूंगा, क्योंकि हमारे प्राइम मिनिस्टर जब बाहर जाते हैं, हमारे लिए गर्व की बात है, तो वो भी कहते हैं कि हमने दुनिया को बुद्ध दिया है, युद्ध नहीं दिया। कितनी अच्छी बात है। और जो दुनिया की भारत की रिचेस्ट लेडी वो भी गई तो उसने भी कहा कि आई एम फ्रॉम बुद्धास लैंड, क्योंकि बाहर जाकर बुद्ध के सिवाय हम किसी को बता ही नहीं सकते। तो 1939 में डॉक्टर राधा कृष्णन हमारे यूके में गए, जो कैम्ब्रिज यूनिवर्सिटी है वहाँ पर उनको लेक्चर करना था, और जो यूके है वो तो इंडिया से 300-500 साल एडवांस है, क्योंकि वहाँ पर वो बात कहनी पड़ेगी जो साइंस के लिहाज से दिमाग की कसौटी पर पूरी उतरती है। तो वहाँ के स्टूडेंट्स ने आकर कहा उनकी स्पीच से एक दिन पहले कि सर गिव अस टॉक
ऑन ग्रेट सन ऑफ इंडिया, तो उन्होंने बहुत सोचा होगा कि मैं अपना ग्रेट सन ऑफ इंडिया कौन है। तो जो डॉक्टर राधा कृष्णन से उन्होंने भगवान बुद्ध पे अपनी स्पीच दी, जो कि आज किताब की फॉर्मेट में छपी हुई है। हमें बड़ा नाज है कि हम बाबा साहब ने हमें 50 साल स्टडी करके हमारे बुजुर्गों का वृद्धि जी बहुत टाइम बहुत कम है, प्लीज रिक्वेस्ट करता हूँ बंद करिए। थैंक यू वेरी मच। मैं खत्म करने वाला ही था। थैंक यू। नमो बुद्धाय। जय भीम। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा संमेलनाला अशी त्यांना विनंती करतो। त्याच्यानंतर अमेरिकेमधून जे भंते आलेले आहेत ते बोलतील असं मी त्यांना विनंती करतो। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मपीठावर उपस्थित सर्व आदरणीय भंतेगण, जागतिक बौद्ध परिषदेचे स्टेजवरील सर्व उपासकांना मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की आपण एका साईडला यायचं आहे, इथं बसू नये, इथं उभं राहू नये, कृपा करून एका साईडला व्हायचं आहे। जागतिक बौद्ध परिषदेचे उपाध्यक्ष आणि भारतातील बौद्धांचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित, रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय अविनाशजी महातेकर साहेब, रविभाऊ गरुड, गौतम भाऊ सोनावणे, राजाभाऊ सरोदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित तमाम रिपब्लिकन पक्ष, या ठिकाणी उपस्थित धम्म बांधव, धम्मचक्राची तुझे या वाढवू आम्ही गती, असं आठवले साहेबांनी जे काया वाचे मने तन मन धनाने खऱ्या अर्थानं तथागताच्या धम्माचं आचरण करतात, असे आठवले साहेब, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मचक्राची गती एका बाजूला वाढवत नेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार घेऊन चाललेला आहे। मित्रांनो, आठवले साहेब हे या देशातील सर्व बौद्ध धर्मियांचे, रंजल्या गांजलेल्यांचे, दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे नेते आहेतच, परंतु धम्मचक्राची जी गती बाबासाहेबांच्या बाजूला असलेल्या सर्वांना मी विनंती करतो, आपल्याला समोर यायचं आहे, कोणी त्याच्या समोर बाजूला राईटला उभे राहू नका अशी विनंती करतो। 2007 ला लाखो लोकांच्या उपस्थितीत सुद्धा त्यांनी या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद घेतलेली होती। पोलिसांना विनंती आहे की जे त्याच्या साईडला उभे आहेत लोक, गर्दी केली आहे, त्यांना साईडला घ्यायचं आहे, पोलिसांना विनंती। मला या ठिकाणी एवढंच या ठिकाणी सांगतो की आपण सर्वांनी या बौद्ध परिषदेला उपस्थित राहायला मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। जय भीम, नमो बुद्धाय। बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे उपस्थित सर्व धम्मसेवक, स्टेजच्या वरती जे लोक उभे आहेत त्यांनाही विनंती, आपण सर्वांनी खाली यायचं आहे, साहेबांचं भाषण थोड्याच वेळात होणार आहे, कृपा करून आपण खाली उतरायचं आहे। सर्वप्रथम मी माननीय साहेबांनी सांगितलेलं खाली उतरा, आठवले साहेबांचे आभार मानतो आणि आज आपला हा 16 डिसेंबर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, आज माननीय आठवले साहेबांनी आज ते कार्यरत केले। ते सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, धम्म हे बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दिलेला आहे, तो धम्म स्वतःसाठी नाहीये, समाजासाठी नाहीये, पूर्ण देशासाठी नाहीये, पूर्ण विश्वासाठी धम्म येतो। आपण पूर्ण विसरून जातो धम्माचा अर्थ। जेव्हा जपानमध्ये 19व्या शतकात
शोध निबंध केलेला ब्रिटिश सरकारने जपानच्या त्या काळी, तर त्यांनी असं अनालिसिस केलं की त्यामध्ये जब बुद्धिस्ट कंट्रीज होते जसे चायना, जपान, आणि त्यानंतर त्यांनी 100-200 वर्षाचा अभ्यास केला, तर त्या देशाची प्रगती ते बुद्धिझममुळे आणि धम्मामुळे झालेली आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. धम्मामुळे आपली स्वतःची प्रगती होते असं नाही, धम्मामुळे देशाची पण प्रगती होते. पण धम्म किती महत्वाचा आहे हे आपल्याला जाणून घेण्याचं आहे. आणि या निमित्ताने आपण ही परिषद स्थापन करून, परिषद कंडक्ट करून हे दाखवून देऊ जगाला, भारताला, की धम्मामुळे आपण नाही, आपण स्वतःने पण देशाचं आणि आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून पूर्णपणे बदलण्याचा एक अवसर आहे, एक संधी आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्व इथं उपस्थित असताना आपले जे विचार मांडतायत त्यांचं ऐकावे, त्यांचे आपण एक जरी विचार आपण घरी घेऊन जाऊ तरच आपल्याला त्याचा धम्म परिषदेचा फायदा होऊ शकतो. हे आपल्याला सांगणं मला आज वाटतं, कारण मी न्यूझीलंड यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात, वर्दी साहेब आहेत, बाकीचे आंतरराष्ट्रीय आम्ही प्रयत्न करतो धम्माचा प्रचार करण्यासाठी. आणि भारतातून हा प्रचार झाला पाहिजे. भारतातून एक केंद्रबिंदू आहे आणि आपण आपल्या भारतातून अख्ख्या जगाला संदेश देणार आहोत बुद्धाचा, हे महत्वाचं आहे आणि कधी विसरता कामा नये. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्वेस्ट आहे, आपण थोडं शॉर्टमध्ये घ्यावं. चालेल, धन्यवाद. आणि म्हणून मी या आता बाकीचे पण आढळले साहेब पण बोलणार आहेत, तर सर्वांचे आभारी आहेत. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर अमेरिका टेक्सास इथून आलेले वेनरेबल पन्नाकारा. बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथे उपस्थित सर्व धम्मसेवक, स्टेजच्या वरती जे लोक उभे आहेत त्यांना विनंती, आपण सर्वांनी खाली यायचं आहे. साहेबांचं भाषण थोडीच वेळात होणार आहे, कृपा करून आपण खाली उतरायचं आहे. सर्वप्रथम मी माननीय साहेबांनी सांगितलेलं खाली उतरा. आठवले साहेबांचे आभार मानतो. आणि आज आपला हा 16 डिसेंबर हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज माननीय आठवले साहेबांनी आज ते कार्यरत केले. ते सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. धम्म बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दिलेला आहे, तो धम्म स्वतःसाठी नाहीये, समाजासाठी नाहीये, पूर्ण देशासाठी नाहीये, पूर्ण विश्वासाठी धम्म येतो. आपण पूर्ण विसरून जातो धम्माचा अर्थ. जेव्हा जपानमध्ये 19व्या शतकात शोध निबंध केलेला ब्रिटिश सरकारने जपानच्या त्या काळी, तर त्यांनी असं अनालिसिस केलं की त्यामध्ये जब बुद्धिस्ट कंट्रीज होते जसे चायना, जपान, आणि त्यानंतर त्यांनी 100-200 वर्षाचा अभ्यास केला, तर त्या देशाची प्रगती ते बुद्धिझममुळे आणि धम्मामुळे झालेली आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. धम्मामुळे आपली स्वतःची प्रगती होते असं नाही, धम्मामुळे देशाची पण प्रगती होते. पण धम्म किती महत्वाचा आहे हे आपल्याला जाणून घेण्याचं आहे. आणि या निमित्ताने आपण ही परिषद स्थापन करून, परिषद कंडक्ट करून हे दाखवून देऊ जगाला, भारताला, की धम्मामुळे आपण नाही, आपण स्वतःने पण देशाचं आणि आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून पूर्णपणे बदलण्याचा एक अवसर आहे, एक संधी आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्व इथं उपस्थित असताना आपले जे विचार मांडतायत त्यांचं ऐकावे, त्यांचे आपण एक जरी विचार आपण घरी घेऊन जाऊ तरच आपल्याला त्याचा धम्म परिषदेचा फायदा होऊ शकतो. हे आपल्याला सांगणं मला आज वाटतं, कारण मी न्यूझीलंड यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात, वर्दी साहेब आहेत, बाकीचे आंतरराष्ट्रीय आम्ही प्रयत्न करतो धम्माचा प्रचार करण्यासाठी. आणि भारतातून हा प्रचार झाला पाहिजे. भारतातून एक केंद्रबिंदू आहे आणि आपण आपल्या भारतातून अख्ख्या जगाला संदेश देणार आहोत बुद्धाचा, हे महत्वाचं आहे आणि कधी विसरता कामा नये. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्वेस्ट आहे, आपण थोडं शॉर्टमध्ये घ्यावं. चालेल, धन्यवाद. आणि म्हणून मी या आता बाकीचे पण आढळले साहेब पण बोलणार आहेत, तर सर्वांचे आभारी आहेत. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर अमेरिका टेक्सास इथून आलेले वेनरेबल पन्नाकारा प्रकट करतील. आय रिक्वेस्ट ऑनरेबल वेनरेबल पन्नाकारा जी टू कम अप ऑन स्टेज अँड एक्सप्रेस हिज थॉट्स. भाई
नमो बुद्धाय नमो धम्माय कृपया स्टेजच्या बाजूला नमो गर्दी करू नये. संघाय. स्टेजवरच्या लोकांनी विनंती करत आहे की आपण साईडला व्हायचंय. Good afternoon. Respected Mahasangha, venerable monks and nuns, dear Minister Ramdas, special guests and friends in Dhamma. I'm Bhikkhu Panyakara from USA, a disciple of most Venerable Ratanaguna. He is one of the two living disciples of the late ancestral Grandmaster Vangsarakkhita Mahathera. He was one of the first brought Theravada Buddhism into Vietnam and also took the Bodhisattva vow. I stand before you today with utmost respect and gratitude as we gather here at the Dhammadiksa International Buddhist Conference in Mumbai to honor the legacy of the great Dr. Mbeka, his great effort in protecting social justice, and his lasting contribution in the revival of Buddhism in India continue to inspire all of us. Dr. Mbeka envisioned a society free from the shackles of discrimination, a society where every individual, regardless of their background, could live with dignity and equality. Buddhism for him was not just a spiritual path, but a powerful force for social transformation. In the spirit of Dr. Mbeka's teachings, let us remember that the essence of the Dhamma lies not only in personal enlightenment, but also in the collective enlightenment of society. Therefore, we must recognize the profound importance of propagating and preserving the Buddha's teachings for future generations. There is a quote that says, "Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning to dance in the rain." It is a great reminder. However, it is much easier said than done. Life has so much turbulence, challenges, and obstacles. Without proper guidance and assistance, dancing in the rain will be extremely difficult. Those of us who have spiritual teachers, we are blessed to receive their wisdom and guidance. Unfortunately, most of us still don't have access to the true teachings of the Buddha. In today's world, information technologies have made significant advances. A simple search on the internet can instantly display all the world's scriptures, but we cannot tell for sure what is correct and what is incorrect information. Even more, in this age of the Dhamma decline, a hacker or something as small as a virus software can easily edit and delete any information on the internet. Therefore, it can serve as a helpful tool, but it cannot be a reliable source for the Buddha's teachings. Despite this uncertainty, there is an increasing need all over the world for the Buddha's teachings. As people search for guidance to navigate them through the challenges in their life, especially since the COVID-19 pandemic. Last but not least, we are all Buddhist followers, the children of Buddha Gautama. We have our duty, and it's our responsibility to preserve, to protect the Buddha teachings. So we have to learn the Buddha teachings. We have to practice the Buddha teachings, which is meditation.
in order for us to liberation from suffering. By doing so, we can pass that message on to many future generations to come. And I'm very grateful to be here today to have a short speech to share with you all. May the power of the Triple Gems will bless you all. May you all be well, happy, and peaceful. Namo Buddhaya. नमो बुद्धाय. थँक यू सो मच भंते पन्नाकाराजी विलासजी महातेकर. या ठिकाणी प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपले नेते सन्माननीय रामदासजी आठवले यांच्या कल्पनेतून उतरलेला आणि गेले महिनाभर अतिशय कष्ट घेऊन कार्यकर्त्यांनी उभा केलेला आजचा हा कार्यक्रम, ज्या वेळेला गर्दीचं टोक या इथं सुरू होतंय आणि त्या तिथं संपतंय, एवढा हात वर उंचवावा लागतो, त्या वेळेला या प्रचंड गर्दीनं आजचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे हे मी जाहीर करतो. आपण आलात, निश्चितपणे आपण हा राजकीय पक्षाच्या वतीनं कार्यक्रम करत नाही. आठवले साहेबांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की बुद्धाचं अस्तित्व जे आहे त्या बुद्धाच्या अस्तित्वाच्या संदर्भात आपण काहीतरी भूमिका मांडली पाहिजे, काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. आणि जी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती ही गेल्या 67 वर्षात अनेकांच्या ध्यानातून निघून गेली, ही गोष्ट रामदासजी आठवले यांनी उचलून धरली. बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहीर केलं की पुढचा कार्यक्रम 20 तारखेला मुंबईच्या रेसकोर्स मैदानावरती होणार. दुर्दैवाने त्यांचा अंत झाला आणि तो कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यानंतर 2 पिढ्यांनी नेतृत्व केलं आंबेडकरी चळवळीचं, रिपब्लिकन पक्षाचं, पण त्यातल्या एकालाही सुचलं नाही की त्या रेसकोर्सच्या मैदानावरती जाऊन कार्यक्रम घेतलाय, त्या एकालाही सुचलं नाही. आणि रामदास आठवलेंना ज्या वेळेला सुचलं त्यावेळेला सर्व संकटाचा सामना करून त्यांनी 1 महिन्याच्या आत हे पूर्ण केलं. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी जास्त वेळ बोलणार नाही. बुद्धाच्या संदर्भामध्ये एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो की आपण ज्या वेळेला बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेला या देशामध्ये मृतप्राय होत चाललेला बौद्ध धर्म हा लोकांना कळायला लागला. गेल्या 20, 30, 40 वर्षामध्ये बराचसा बौद्ध धर्म त्यांना कळाला, पण त्याच्या पलीकडे त्यांना सरकता आलं नाही. आज आपण जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून आपण साऱ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली बुद्धाची ही जी नीती आहे ही नीती केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा पसरलेली आहे. ही गोष्ट याच्यातून सिद्ध झालेली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपल्याला एक जबाबदारी ही अंगावरती दिली, ती जबाबदारी आज अतिशय जोमाने पार पाडल्याबद्दल मी पुन्हा एकदा रामदासजी आठवले यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. बोधी महाथेरो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा कमिटीचे कार्याध्यक्ष, ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉक्टर बदंत राहुल बोधी. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. शीलेन सुगतिं यन्ति, शीलेन भोग संपदा, शीलेन निभृतिं लोके, तस्मात् शीलं विशोधय. तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी आहे. जो कोणी माणूस म्हणून जन्माला आला
त्या प्रत्येक माणसाला वाटते की मी दुःखातून दूर व्हावं, सुखी बनावं, आनंदी बनावं, यश वैभव धन दौलत सुख शांती या मानवी जीवनात मला लाभावी, ही आशा अपेक्षा प्रत्येकाच्या हृदयात आहे. ती कशी पूर्ण होईल, तो मार्ग तथागत बुद्धांनी शोधून काढला. त्याच मार्गाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेत. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती शिक्षण घेत असताना किती त्रासातून अडचणीतून त्यांना जावं लागलं, त्या सगळ्यांना सहन करून ते केले. पण बुद्धाचा एक मंत्र त्यांनी लक्षात ठेवला, अत्त दीप भव, स्वयं प्रकाशित हो, स्वयं ज्ञानी बन. ती शक्ती तुझ्यामध्ये आहे, तिला जाण, तिला जाग, त्याच्यावर श्रद्धा ठेव की मी मोठा बनू शकतो, मी महान बनू शकतो, मी हे काम करू शकतो. त्याची श्रद्धा, याचं कॉन्फिडन्स आपल्यात निर्माण करायचं असते. आणि तेच बाबासाहेबांनी केलं. बुद्धाचा धम्म जेव्हा त्यांना कळला, ते खरोखर धन्य झाले. आपला उद्धार, स्वतःच परम विकास बाबासाहेबांनी केलं आणि महामानव म्हणून आज ते जगामध्ये प्रतिष्ठित झाले. त्याच मार्गावर चालून आज आपण सर्व प्रबुद्ध, शील, समाधी, प्रज्ञेचं पालन करणारा हा बौद्ध धर्म आहे. दर दिवस आपण पंचशील म्हणतो, ते बेस आहे बुद्ध धर्माचा, जीवनाचा पाया आहे तो. पंचशीलाचं पालन जो कोणी करेल तो प्रबुद्ध बनेल, ज्ञानी बनेल, मोठा बनेल. धन दौलत यश वैभव त्यांच्या पायावर लोळण घालेल. आज आठवले साहेबांना आम्ही बघतो, आठवले साहेबांचे जीवन अगदी साध्या सर्वसामान्य कुटुंबातून ते आलेले आहे. फार त्रास त्यांनी सहन केला, पण आज ते एक राजबिंद बनवून, राजासारखे म्हणून आज ते जगत आहेत. का म्हणून? शीलाचं पालन करतायत. समाधी, प्रज्ञा हाच बुद्ध धर्माचा बेस आहे. तो फक्त कागदावर राहायला नको, पुस्तकात राहायला नको, माझ्या जीवनात उतरू दे, माझ्या आचरणात उतरू दे. ती प्रज्ञा माझ्या अंतरातून निर्माण होऊ दे. कागदावर, पुस्तकावर फक्त लिखाणाची प्रज्ञा नको, अंतरातून माझ्या आचरणातून येऊ दे, उतरू दे. असं मी बघतो जेव्हा आपले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब, आज हा संकल्प त्यांचा, परंतु त्यांनी हा संकल्प बाबासाहेबांचा संकल्प होता. ज्या बाबासाहेबांमुळे आपण सर्व काही मिळवलं, घरदार मिळालं, मोठमोठ्या नोकऱ्या मिळाल्या, शिक्षण मिळालं. किती परिस्थिती बदलली आपली, कोणामुळे? आपल्या बापामुळे, बाबासाहेबांमुळे. आणि या बाबासाहेबांमुळे आम्ही बदललो. आज आम्ही भिक्षू सुद्धा जे आहोत, मी डॉक्टर भदंत राहुल बोधी आज ऑल इंडिया भिक्खू संघाचा अध्यक्ष म्हणून काही महिन्यापूर्वीच माझी निवड झाली. त्याचप्रमाणे जी आमचे अविनाशजी कांबळे यांनी सांगितलं, द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट WFB, त्याच्या 10 वर्षापासून मी व्हाईस प्रेसिडेंट आहे ऑफिशियली. साहेब सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट. आज मोठ्या सन्मानाने, मोठ्या आदराने वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट यांनी आठवले साहेबांनाही फार सन्मानपूर्वक उपाध्यक्ष म्हणून, व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांचीही निवड केलेली आहे. आम्ही त्यांचं फार अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज मी अनेक नेत्यांना बघतो, धम्माच्या प्रती आस्था असणारे, धम्मगुरूला मानणारे, धम्माला पुढे नेणारे असे जे नेते आपल्याला पाहिजे असतात. कारण की धम्म हा राजकारणाच्या पाठिंब्याशिवाय, राजाश्रयाशिवाय किंवा लोकाश्रयाशिवाय धम्म पुढे जाऊ शकत नाही. जो धम्म बुद्धाच्या भारतात वाढला आणि जगात गेला, त्याला राजाश्रय मिळालं, राज्य आश्रय मिळालं, लोकाश्रय मिळालं, म्हणून पुढे गेला. आज आठवले साहेबांच्या वतीने जेव्हा ते मंत्री झाले, काल आम्ही रॅलीमध्ये चालत होतो पायी, ते सुद्धा पायी चालले. त्यांनी एक शब्द तिथे उच्चारला की जेव्हा म्हणे मी मंत्री झालो, तेव्हा वर्डीच्या सगळ्या बिल्डिंगांमध्ये
रोषणी करण्यात आली, लाईट लावण्यात आलं, फार सन्मान करण्यात आला की आज आमचा सर्वसामान्य माणूस एवढ्या पदावर एक मंत्री बनतो. आणि आज त्यांची मध्ये ती शक्ती आहे, ते बळ आहे, ती समज आहे की कशा पद्धतीने जुळवून घ्यावं, कशा पद्धतीने मिळवून घ्यावं, कशा पद्धतीने आपण लोकांना जोडावं, ही त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे. आणि त्यामुळे त्यांची मित्रमंडळी सर्व धर्मियांमध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व लोकांमध्ये आहे. आणि म्हणूनच ते आज आपल्या भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. हा त्यांच्या खऱ्या अर्थाने गौरव आहे. आणि बाबासाहेबांच्या या संकल्पनेला की आपण राज्य शासनकर्ते बनलं पाहिजे, हे मंत्री बनणं म्हणजे शासनकर्ता बनणं आहे, त्याचं एक अंग बनणं आहे. आणि आज खरोखर मी अभिनंदन करतो भारत सरकारच्या, मोदीजीचा, की जे प्राईम मिनिस्टर मोदीजी ज्यांनी आणि भारत सरकारने त्यांना जो सन्मान दिला आणि बाबासाहेबांच्या समाजाचा म्हणून त्यांना जे एक पद देण्यात आलं आणि त्यांनी भारतीय जो धम्माला पुढे नेऊन RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नावाने ते आज पार्लिमेंट मध्ये बसलेले आहेत, बोलत असतात. हा किती मोठा सन्मान आहे. बाबासाहेबांना वाटायचं की हा माझा पक्ष पार्लिमेंट मध्ये गेला पाहिजे, हा माझा धम्म जिकडे तिकडे पसरला पाहिजे. आज हा धम्म आपण पाळतो तो बाबासाहेबांनी दिला म्हणून आपल्याला मिळाला. ही चळवळ बाबासाहेबांची आहे, काम बाबासाहेबांचेच आहे. आणि ते कोणी करायचे आहे? तुम्ही, आम्ही सर्वांनी, जे आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो, त्यांचे मुलं म्हणून आपण स्वतःला म्हणतो. आपलं कर्तव्य आहे की आपल्या वडिलांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं, त्यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करायचं. त्यांचे मुलं म्हणून आपण सर्व त्यांची मुलं आहोत, सर्व त्यांना बाबा म्हणत असतो. आणि म्हणूनच तुम्ही आज, मी तुम्हाला सर्वांना फार धन्यवाद देतो की आपण सर्व कार्यकर्त्यांनी, मी बघत होतो कार्याध्यक्ष म्हणून या समितीचं मी कार्य बघितलं. रात्रंदिवस आमची कार्यकर्ते एवढी काम करत होती, एवढी झटत होती. बसा केल्यात, वर्गात वक्त्याला वस्त्यामध्ये, वार्डामध्ये फार प्रयत्न केले. जिल्ह्यात, तालुक्यात जो आदेश आठवले साहेबांनी दिला तो सर्व त्यांनी पाडला. मी पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा संकल्प दिवस आपण नेहमी पाळत राहावा. आपण आपल्या भावी पिढीला बाबासाहेब सांगावं, बाबासाहेबांचे संकल्प सांगावे आणि पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने वागावं, हीच मंगल भावना व्यक्त करून आठवले साहेबांचे, सर्व कमिटीच्या लोकांचे आणि आपल्या सर्वांचे, सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. आपल्याला निरोगत्व लाभो, दीर्घायुष्य लाभो, सुख शांती लाभो. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सब धम्मानुभावेन, सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. चा संदेश देणारे भगवान बुद्ध आणि शिका, संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र जगाला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार 21व्या शतकात जिवंत ठेवणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे अध्यक्ष, माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, संघर्ष नायक, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे उपाध्यक्ष, यानंतर आपले विचार प्रकट करणार आहेत. तथागत गौतम बुद्ध, महामानव तथागत गौतम बुद्ध आणि ज्याने आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, ज्याने आम्हाला समतेची शिक्षा दिली. पिढ्यापासून आम्ही दुसऱ्यांची मागत होतो भिक्षा, पिढ्यापासून आम्ही मागत होतो दुसऱ्यांची भिक्षा, पण आमच्या भीमाने दिली आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा. आज हे फुलून गेलेलं आहे मैदान रेसकोर्स, आज फुलून गेलेलं आहे हे मैदान रेसकोर्स.
कारण या ठिकाणी पोचलेला आहे बौद्ध धर्मियांचा फोर्स. आमच्याकडे तसा कसलाही नव्हता सोर्स, आमच्याकडे तसा कसलाही नव्हता सोर्स, तरी या ठिकाणी आलेला आहे हा फोर्स. आपण पाहिलेलं आहे की आपण या ठिकाणी आला, कॉन्ट्रॅक्टरला सगळे ऑर्डर दिली होती. पुढच्या ज्या वेळेला स्टेजवर आपण ऑर्डर देतो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असला की रात्री खुर्च्या लागतात. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं तो कुठल्या दुसऱ्या पक्षात आहे की काय माहित नाही, परंतु मी आतापर्यंत छोटे मोठे कार्यक्रम केलेले आहेत. परंतु आजच्या कार्यक्रमाला मात्र 4 वाजले 5 वाजले तरी खुर्च्या अजून येत नव्हत्या. जमत नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टर घेऊ नये. या ठिकाणी सगळे लोक या ठिकाणी आलेले. हा काही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, हा बौद्ध धर्मियांचा कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी 16 डिसेंबर 1956 ला असंख्य अनुयायांच्यासह बौद्ध धर्माची दीक्षा देणार होते. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती नागपूरमध्ये, पण त्यांच्या महापरिनिर्वाणामुळं हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. त्यामुळं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. समिती नेमण्यात आली मागच्या वेळेला सुद्धा 2007 मध्ये 16 डिसेंबरलाच हा कार्यक्रम आम्ही ठेवला होता, परंतु काय अडचणी आल्या आणि तो कार्यक्रम 26 आणि 27 मे असा 2 दिवस 2007 मध्ये झाला. त्याला 15 वर्ष संपलेली आहे, 16वं वर्ष लागलेलं आहे. पण लोक म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं, पण आमचं धोक्याचं नाही. आमचं 16वं वर्ष ना धोक्याचं ना खोक्याचं. आमचं प्रत्येक वर्ष गोरगरिबांना न्याय देणार आमचं वर्ष. बऱ्याच लोकांना झालेला आहे हर्ष, कारण हे आहे 2023 वर्ष. आज आपण सगळेजण आलेले आहात, पत्रकार आमचे सगळे मित्र आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आहेत, प्रिंट मीडियाचे आहेत, फोटोग्राफर आहेत, भिक्षू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, आमच्या समितीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बौद्ध म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित आहात. महिला, तरुण, वयोवृद्ध लोक सगळे उपस्थित आहेत. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. तसं आमच्या कार्यक्रमाला पोलिसाच्या बंदोबस्ताची आवश्यकता नाही आहे, कारण हा कार्यक्रम शांततेचा कार्यक्रम आहे. सिद्धार्थ गौतम जे होते त्यांना मानवाला मानव बनवणारा मार्ग शोधायचा होता. मानवाने मानवावर हल्ला करू नये, मानवाने मानवाला उद्ध्वस्त करू नये, एका देशाने दुसऱ्या देशाला उद्ध्वस्त करू नये, एका समूहाने दुसऱ्या समूहाला उद्ध्वस्त करू नये. यासाठी जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान शोधण्यासाठी सिद्धार्थाने ग्रह त्याग केला हा सगळा इतिहास आहे. आणि हा म्हणता जगभरामध्ये बौद्ध धर्म जाऊन पोहोचलेला आहे. जगामध्ये ठिकठिकाणी युद्ध सुरू आहे, ती युद्ध थांबत नाही आहे. माणूस गेला लाज वाटावी अशा पद्धतीनं लहान बालकांची हत्या होते, महिलांची हत्या होते, इनोसंट लोकांची हत्या होते. आणि अशा वेळेला कुठेतरी विश्व शांतीचा विचार देणं अत्यंत आवश्यक होतं. आम्ही तर बौद्ध आहोत, पण या देशात राहणारा प्रत्येक माणूस गौतम बुद्धांना मानतो. जगामध्ये जाईल अमेरिकेत सारख्या ठिकाणी सुद्धा ऑनरेबल बंदेजी केम फ्रॉम USA फ्रॉम अमेरिका. I welcome him here in the Buddha's Bhumi. India is the Buddha's Bhumi. India is the Buddha's land. And
And when I went in America, last time I was there in Los Angeles. Near about 12 days I was in America. At that time 2 days I was there in Los Angeles. And Los Angeles is the place of Hollywood. And at that day my marriage ceremonial day was there, 16th May. And I asked some people, is there any Buddha Vihara here? Because today is our very revolutionary day, my revolutionary day. My wife, Sima and Jeet was with me. And I see that in Los Angeles there was the Buddha Vihara. Sri Lanka's Buddha Vihara was there in America, in Los Angeles. Everywhere you go, there is the Buddha Vihara. Many times I visited Japan. One time I was there near about 1.5 months. I was there, I was staying there when Dalit Panther movement was going on. When I was staying in the Siddharth hostel, at that time Japan, some people invited me there. And our principal Gaikwad of Dr. Ambedkar College of Commerce, he and myself, we were there near about 1.5 months to study the Buddhism in Japan. Japan is a Buddhist country. China was also the Buddhist country. Thailand is also Buddhist country. Cambodia, Vietnam, Taiwan, Sri Lanka. Many countries are Buddhist countries. And when I went there, I met many Buddha Bhikkhu Mahathirus. And Buddha's philosophy is very nice philosophy. Buddha's philosophy is also teaching the peace, not violence. Buddha's philosophy means equality. Buddha's philosophy means humanity. Buddha's philosophy means fraternity. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. हे सगळं मैदान समोरचं भरलेलं आहे. अजून खुर्च्या असत्या तर अजूनही मैदान अजूनही मोठं भरल्या जातं कसलं असतं आपल्याला. कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोललो, कॉन्ट्रॅक्ट आमचं सगळंच आहे, पण कॉन्ट्रॅक्ट घेताना थोडंसं आपल्याला काही जमत असेल तेच करावं. आमच्या समाजामध्ये फार सवय आहे की जमत नाही ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच वेळेला गडबड घोटाळा होतो. तेव्हा इथं बुद्धाचा समतेचा संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत. मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. त्या ठिकाणी गौतम बुद्धांची जी स्मारक आहेत, बुद्धिस्ट सर्किट आहे, ते बुद्धिस्ट सर्किट हे आपण भारत सरकारच्या वतीनं तयार केलेलं आहे. पंचसूत्री जी आहे ती सुद्धा माननीय नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे. आणि गौतम बुद्धांचा विचार जो आहे हा विचार अत्यंत शांततामय असा तो विचार आहे. उद्या या ठिकाणी रेस होणार आहे. सगळे घोडे तयारीतच आहेत आणि रेसकोर्स मैदान देताना आमचे निरंजन इथले मॅनेजर आहेत, त्याने मला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. उद्या रेस असताना या ठिकाणी हजारो लोक येतील आणि आमचं मैदान खराब होईल आणि त्यांना भीती होती. तर मी त्यांना सांगितलं की तुमचं मैदान खराब होणार नाही. आम्ही खराब झालो तरी चालेल, पण तुमचं मैदान खराब होणार नाही. आणि घोड्यांना पळण्यासाठी जसं मैदान पाहिजे तसं मैदान राहील. आणि उद्या घोडे या ठिकाणी धावणार आहे. कोण रेस जिंकतोय ते बघूया. बरेचसे घोडे सगळे तयारच आहेत रेससाठी. 2024 मध्ये जी रेस आहे त्यावेळेला बरेच घोडे धावणार आहे. बघूया कोणाचा घोडा पुढे जातो ते. रेस उद्या होणार आहे आणि आज अपन सर्वजन या ठिकाणी आज आप सब लोग इधर आए हैं तो मुझे बहुत बड़ी खुशी है कि पूरे महाराष्ट्र के बहुत सारे कार्यकर्ता, मुंबई के कार्यकर्ता यहाँ मौजूद है
और भी बाहर के भी कुछ कार्यकर्ता इधर आए हैं। तो आज की जो ये बौद्ध धम्म परिषद जो है, ये परिषद एक विश्व को शांति का संदेश देने के लिए, जो हमास और इसराइल का युद्ध चल रहा है उसको रोकने के लिए, जो 1.5 साल से रशिया और यूक्रेन का युद्ध चल रहा है उसको रोकने के लिए और शांति प्रस्तावित करने के लिए कोई न कोई तो मार्ग निकालना चाहिए। इसके लिए आज की धम्म परिषद हमने रखी है और आप सब लोग इसमें आए हैं। तो बहुत सारे लोगों को भाषण करने के लिए मिला नहीं, लेकिन आज हमें हमारे पत्रकारों को भी ध्यान में रखना था। आप लोगों को भी अपने अपने घर वापस जाना है और बहुत सारे लोगों को इधर आने के लिए थोड़ी तकलीफ भी हुई, लेकिन आप सब लोग इधर बड़ी संख्या में आए हैं। इसलिए आज के परिषद का मकसद इतना ही है कि चलो बुद्ध की हो, हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए। हमें युद्ध नहीं चाहिए, हमें बुद्ध चाहिए। हमें हिंसक क्रांती नहीं चाहिए, हमें शांती चाहिए। अशा पद्धतीचं जे आमची भूमिका आहे ती भूमिका अनेक वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। आमच्या समितीचे सगळे लोक या ठिकाणी आहेतच। मी काही सगळ्यांचे नावं घेणार नाही, परंतु सगळे समितीचे लोक आपले सगळे आहेत। आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात, मंचकावर उपस्थित असलेले, समोर उभे असलेले आणि पोलिसांनी फार चांगलं सहकार्य केलेलं आहे। या ठिकाणी ॲडिशनल सीपी असतील, डीसीपी असतील, सिनियर इन्स्पेक्टर असतील, एसीपी असतील, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मी इथं 2 वेळेला भेट दिली होती आणि आमच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने चर्चा करून व्यवस्थापन चोख ठेवली। त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांचं, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांचे मी या ठिकाणी अधिकारी आभार व्यक्त करतो आणि कॉन्ट्रॅक्टरांनी सुद्धा पुढच्या लोकांना आणल्या नाही त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार। जय भीम, जय भीम, चलो बुद्ध की ओर। नथी में शरणं अयं बुद्धो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं। नथी में शरणं अयं धम्मो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं। नथी में शरणं अयं संघो में शरणं वरं एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं। साधु साधु साधु।